बाळा, आता तुझ्या घरातील वाईट शक्तीचा नाश होणार आहे. तुझ्या बंद नशिबाचे द्वार आज उघडले जाणार आहेत. होय बाळा, हा संदेश जर तू टाळलंस तर मी तुझ्या घरी परत कधीच येणार नाही. त्यामुळे हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. आपण सर्वांनी कधी ना कधी अनुभव घेतला असेल की काही नातेवाईक आणि शेजारी बाहेरून गोड बोलणारे आणि आपले हितचिंतक दिसतात, पण आतून त्यांच्या मनात आपल्याबद्दल कपट, द्वेष, मत्सर असतं. हे लोक समोर हसतात पण पाठीमागे आपलीच निंदा करत असतात. आपल्या प्रगतीचा त्यांना हेवा वाटतो आणि ते आपल्या कमजोर बाजूंचा फायदा घेण्याचा प्रयत्न देखील करतात. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा तुम्ही आयुष्यात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तेच लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जे तुमचे सर्वात जवळचे असतात, शेजारी तर फक्त संधीच्या शोधात असतात की कधी तुमची एखादी चूक पकडावी आणि ती पूर्ण वस्तीत पसरवावी. हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की चूक माझीच आहे का? तर नाही, चूक तुमची अजिबातच नाही, तर त्या विषारी नात्याची आहे जे तुमच्या आजूबाजूला सापासारखे लपलेले असतात. पण मित्रांनो, काळजी करू नका. आज मी तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी सांगणार आहे जी तुम्हाला या लबाड, धूर्त, कपटी नातेवाईक आणि शेजाऱ्यांपासून वाचविण्यास मदत करतील. ही तत्वे केवळ तुम्हाला त्यांच्या प्रभावापासून सुरक्षित ठेवणार नाहीत, तर तुम्हाला इतके मजबूत बनवतील की हे लोक तुमच्या समोर मान झुकण्यास मजबूर होतील. त्यामुळे हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लव्ह यू जिंदगी असे टाईप करा. मित्रांनो, प्रत्येक माणूस आधी स्वतःचा स्वार्थ पाहतो. हे ऐकायला कठोर वाटू शकते, पण हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य. तुम्ही कोणावरही कितीही प्रेम करा, त्याच्यासाठी कितीही त्याग करा, पण जेव्हा त्याच्या फायद्याची गोष्ट येते तेव्हा तो तुमच्याबद्दल नाही तर स्वतःबद्दलच विचार करतो. अगदी सांगायचंच झालं तर आई वडील, भाऊ बहीण आणि जोडीदार, आप्तेष्ट आपल्या स्वार्थापुढे नात्यांमधील भावनांना मागे सोडतात. अशा परिस्थितीत विचार करा, जे रक्ताचे नाते आहेत तेच इतके बदलू शकतात, तर बाकी जगाकडून आपण काय अपेक्षा करावी? आपल्या आजूबाजूला असलेल्या प्रत्येक नात्याला आणि संबंधाला एका देवाणघेवाणासारखं समजायला हवं. जोपर्यंत तुम्ही कोणाला काहीतरी देत आहात, मग ते प्रेम असो, पैसा असो, आदर असो किंवा सोयी, तोपर्यंत ते नातं टिकतं. जसे तुम्ही थांबता, दुसरी व्यक्ती लगेच बदलते. म्हणून कधीही असं समजू नका की लोक तुम्हाला पसंत करतात म्हणून ते तुमच्या सोबत आहेत, पण याच्या उलट तुम्ही त्यांच्या कामाचे आहात म्हणून ते तुमच्या सोबत आहे. ही खरं तर खरी आणि कडू गोष्ट आहे, पण जर तुम्ही आज ती समजून घेतली नाही तर उद्या तुमचाच कोणीतरी आपला म्हणून तुमच्या पाठीत खंजीर खुपसेल आणि तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल. मित्रांनो, म्हणून स्वतःला वाचवायचं असेल तर सत्य स्वीकारायला शिका. जग भावनांनी नाही तर स्वार्थाने चालते आणि हेच पाहिलं आणि सर्वात महत्त्वाचं तत्व आहे आणि हे तुम्ही पाळा. जर तुम्हाला अनुभव आला असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हा संदेश आपल्या धोका खाणाऱ्या मित्राला नक्की शेअर करा. मित्रांनो, तुमच्या प्रगतीने सर्वात आधी जळतो तो तुमचा शेजारी. का? कारण तो तुम्हाला रोज पाहतो. तुमचे राहणीमान, कपडे, गाडी, पाहुणे, अगदी घरातील आनंददायी वातावरण. तो समोरून हसतो पण मनात आग लागलेली असते. ही जळून हळूहळू विष बनते, जे वेळ आल्यावर तुमच्या विरुद्ध पसरवलं जातं. समजा एक दिवस तुम्ही तुमच्या मेहनतीने नवीन गाडी घेतली. तुम्हाला अभिनंदन करणारे येतील, पण शेजारी काय म्हणतील? गाडी चांगली आहे, पण ऐकले आहे की आजकाल खूप कमी हप्त्यावर मिळते. ही असते मुखवटा घातलेली ईर्ष्या, जी बाहेरून गोड पण आतून तीव्र आमलासारखी असते. जी व्यक्ती तुम्हाला सर्वात जवळून पाहते त्यांनाच तुमच्या सर्वात खोलवरच्या कमकुवत बाजू माहीत असतात आणि तेच सर्वात मोठे धोके बनतात. शेजारी प्रत्येक लहान मोठ्या गोष्टींवर लक्ष ठेवतो.
तुमचं घर कधी रंगवलं, कोणी मोबाईल घेतला, कोणत्या नातेवाईकाचं घेणं जाणं, आणि या सगळ्या गोष्टी तो मनात घोळवत राहतो, तुलना करतो, ईर्ष्या करतो आणि तुमच्या घसरणीची तो अगदी मनापासून वाट पाहतो. म्हणूनच सल्ला दिला जातो की शेजाऱ्याला भेटा पण मन मोकळं करू नका, हसा पण रहस्य सांगू नका. लक्षात ठेवा मित्रांनो, जो तुम्हाला सर्वात जवळून पाहतो तो एक तर तुमचा रक्षक बनतो किंवा सर्वात मोठा शत्रू. त्यामुळे अशा कपटी शेजाऱ्यांपासून तुम्ही सावध राहा. सगळेच शेजारी असे असतात असे नाही, पण चांगले शेजारी खूप क्वचितच. त्यामुळे तुम्ही सावध राहणं हे महत्त्वाचं. तुमचे शेजारी कसे आहेत ते तुम्ही टाईप करून नक्की सांगा मित्रांनो, आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, रक्ताचे नाते तेव्हाच टिकते जोपर्यंत स्वार्थ असतो. तुम्ही ऐकलं असेल की रक्ताचे नाते कधीच धोका देत नाही, पण यावर पूर्णपणे सहमत नसण्याची शक्यता आहे. रक्ताचा संबंधही तेव्हाच टिकतो जोपर्यंत स्वार्थ टिकून असतो. नातेवाईकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची गोड जीभ. ते समोर तर तुमची स्तुती करतील, काय छान प्रगती केली आणि खरंच अभिमान वाटतो. पण जसं तुमची पाठ फिरेल तेच लोक तुमच्या विरुद्ध विष ओकण्यास सुरुवात करतील, तुम्हाला नावे ठेवण्यास सुरुवात करतील. संकटाच्या वेळी जो सोबत उभा राहतो तेच खरे नातेवाईक आणि बाकी सगळे फक्त नावाचे नाते. जेव्हा एखादे संकट येते, नातेवाईक सर्वात आधी म्हणतात, आम्हाला तर काहीच माहीत नव्हते, काश आम्ही मदत करू शकलो असतो, पण सध्या आम्ही स्वतःच त्रस्त आहोत. अनेकदा ही नाती फक्त सामाजिक दिखावा बनूनच राहतात. सण, लग्न आणि समारंभाची सगळे येतात, पण जेव्हा मदतीची गरज असते तेव्हा ते आपला फोन देखील उचलणार नाहीत. ज्या परंपरेत नात्यांना देव मानले जातात तिथे सर्वात जास्त धोके नात्यांच्या नावावरच मिळतात. त्यामुळे सावध राहा. प्रत्येक नातेवाईक आपला नसतो. प्रत्येक काका मामा मनापासून हितचिंतक नसतो. अनेकदा सर्वात मोठा धोका त्यांच्याकडूनच असतो जे आपले जवळचे म्हटले जाते. जो स्वतःवर अवलंबून आहे तोच सर्वात बलवान आहे मित्रांनो. त्यामुळे स्वावलंबी बना. दुसऱ्यांच्या कृपेवर जगणारा नेहमीच अपमानित होतो. अनेकदा आपण विचार करतो की जेव्हा संकट येईल तेव्हा कोणीतरी नक्कीच आपल्या मदतीला येईल. अशी मदत काय कामाची? आपतेष्टांपासून मदत घेण्यापेक्षा भगवंताची मदत घ्या, भगवंताचा धावा करा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या आप्तजनांना शेअर करा. धन्यवाद.